महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सन 2024-25 चे 882,99,12,000चे मूळ अंदाजपत्रक प्रशासकीय महासभेत सादर केलं। यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या फुगीर योजनांना यावर्षी मात्र कात्री लावत विविध योजनांना अंदाजपत्रकात तरतूद केली आहे। सध्या महापालिकेचे सभागृह नसल्याने आयुक्तांच्या या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होणार आहे। महापालिकेत प्रशासनाच्या वतीने आयुक्त स्थायी समितीकडे अंदाजपत्रक सादर करत होते। त्यानंतर स्थायी समितीच्या सभापतींकडून महापौरांना अंदाजपत्रक सादर केलं जात होतं। त्यानंतर महापौर अंतिम अंदाजपत्रक करत होते। मात्र यावेळी सभागृह अस्तित्वात नसल्याने आयुक्तांनी तयार केलेला प्रशासकीय अर्थसंकल्पच अंतिम असणार आहे। त्यानुसार महापालिकेची अर्थसंकल्पीय प्रशासकीय सभा आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। आयुक्त सुनील पवार यांनी सन 2023-24 चे सुधारित आणि 2024-25 चे मूळ अंदाजपत्रक सभेत मांडलं। यामध्ये कोणतीही करवाढ अथवा दरवाढ केलेली नाही। शिवाय नागरिकांना खुश करण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून योजना आखल्या जातात त्या पूर्ण होत नाहीत। केवळ फुगीर अर्थसंकल्प तयार करण्याचं काम केलं जात होतं। याला फाटा देत आयुक्तांनी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प तयार केला आहे। जुन्या भांडणाच्या रागातून शहरातील खंडबाग परिसरात असणाऱ्या पानाडे गल्लीतील ओंकार चौकात एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर भरवस्तीत धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला। बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली। या हल्ल्यात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम हा गंभीर जखमी झाला असून शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी 8 तासात हल्ला करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या। आदित्य उर्फ मॅक्सी रमेश भारती आणि आर्यन चंद्रकांत नाईक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी रेखा योगेश पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। बुधवारी रात्री 10च्या सुमारास ओंकार चौकातील कट्ट्यावर जखमी कदम हा बसला होता। यावेळी संशयित आदित्य आणि आर्यन हे या ठिकाणी आले। त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली। संशयितांनी डोक्यात, हातावर, पोटात आणि पायावर गंभीर वार केलं। धारदार हत्याराने हल्ला केल्याने रक्तस्राव झाला। त्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला। जखमी कदम याला तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला। पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली। संशयितांचा शोध घेत असताना पथकातील कर्मचारी संदीप पाटील, संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना माहिती मिळाली की हल्लेखोर हे उषाकाल हॉस्पिटल जवळील झुडपात लपलेले आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून संशयित दोघांना जेरबंद केलं। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पिकांना हमी भाव मिळत नसल्याने पुन्हा कर्जबाजारी बनलाय। दुष्काळी उपाययोजना राबवल्या जात असताना कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात आला। कर्जमाफी न झाल्यास आगामी निवडणुकीत सरकारला किंमत मोजावी लागेल असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिलाय। शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले। शेतमालाला आधारभूत किंमत नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याचं स्पष्ट झालंय। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जाच्या काही अडकला जातोय। त्यामुळे सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करावी। जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय। शासनाने जिल्हा टंचाई सदृश जाहीर केला असेल त्याची अंमलबजावणी केली जाते, मात्र बँका, पतसंस्थांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाला सक्तीने वसुली केली जाते। याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। बेकायदेशीर कर्ज वसुली तात्काळ थांबवण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या बेदखल ठरवत आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते पाटील यांनी दिला आहे। सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात पाऊस झालाय। राज्यात सर्वाधिक कमी पाऊस झालेला हा जिल्हा आहे। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। निम्म्यापेक्षा जास्त जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे। त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफर या योजनांचे आवर्तनाचे नियोजन वेळेत व्हावे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी वेळेत पाणी मिळावे अशी मागणी विश्वजित कदम यांनी विधानसभागृहात केली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते। आमदार कदम म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळपट्ट्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला। यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला, परंतु सांगली जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद आहे। जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज या दुष्काळी तालुक्यांमध्ये तर खूपच बिकट स्थिती निर्माण झाली आहे।
सध्या मार्च महिना सुरू होणार आहे. पुढे एप्रिल आणि मे महिना कडक उन्हाळ्याचे आहेत. जून महिन्यात मागील काही वर्षात सांगली जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. कोयनेचा विसर्ग पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी होणार आहे, त्याचं योग्य नियोजन व्हावं. तर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या तिन्ही सिंचन योजनांचं आवर्तनाचं नियोजनही योग्यरित्या व्हावे असं ते म्हणाले. विधानसभेत आमदार विश्वजित कदम यांनी केलेल्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणी मान्य करत दुष्काळाच्या परिस्थितीत लक्षात घेता सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात कोयनेच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे सांगितले. आटपाडीतील सूतगिरण 51 एकर जागेची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून चुकीचा व्यवहार झाल्याबाबत सुनील खराडे यांनी अहवाल सादर केला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज अधिवेशनात पाठपुरावा करण्यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच या गैरव्यवहाराबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. आमदार पडळकर म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कारवाई करावी. कवटेमंका आटपाडी सूतगिरण यांच्या जमिनी व्यवहाराबद्दल बेकायदेशीरपणा त्याचा अहवालाच्या अनुषंगानुसार सुनील खराडे यांनी मांडलेला विषय आज सत्य असल्यामुळे नोकर भरतीतील गैरप्रकार, फर्निचरमधील गैरव्यवहार, संचालक मंडळांकडून व्यवहार केल्यामुळे बँक आर्थिक नुकसानामध्ये आहे. याबाबत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत केली आहे. तालुक्यात सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांनाच झाला पाहिजे. सूतगिरणीतील जमिनीचा घोटाळा याची ताबडतोब चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मागील वर्षभर भारत राष्ट्र समिती पक्षात काम केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारतीय जवान किसान पार्टीमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. स्वतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे सांगत सांगली लोकसभेसाठी पांडुरंग भोसले यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे रघुनाथदादांनी बीआरएसला सोडचिठ्ठी दिल्याचं स्पष्ट झाले. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून देशभर काम करणारे रघुनाथदादा पाटील यांनी मागील वर्षी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. बीआरएस या प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्रात सुरुवात केली होती. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या सगळ्याच निवडणुकांच्या मैदानात उतरून पक्षाला राष्ट्रीय पक्ष अशी ओळख निर्माण करून देण्याचा केसीआर नेतृत्वाचा प्रयत्न होता. परंतु गतवर्षी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा दारुण पराभव झाला होता. तिथे काँग्रेसची सत्ता आल्याने बीआरएस पक्ष सत्तेबाहेर गेला. त्याचा परिणाम आता राज्यातही होत असल्याचे चित्र दिसते. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर भारतीय जवान किसान पार्टी हाच पर्याय आहे. लोकसभाच्या निवडणुका किसान पार्टीने लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधून स्वतः हे लढणार आहेत, तर सांगलीतून पांडुरंग भोसले यांना तिकीट देण्यात आले असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी 28 फेब्रुवारीपासून 2 दिवस संपावर गेलेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणा सलाईनवर आहे. सांगली मिरज शहरातील कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन केले. तसेच शासनाने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर 5 मार्चपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे. वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड महेश ज्योतराव, कंत्राटी कामगार महासंघाचे गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. तिन्ही वीज कंपन्यातील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या. कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तिथे नियमित पदभरती करू नका. कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात 1 एप्रिलपासून 30% वाढ करा. मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करा. कंत्राटी कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायीप्रमाणे समान काम समान वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्र हटवण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ईव्हीएमच्या प्रतिमेत जोडे मारो करत निवडणूक आयोगाच्या धोरणाचा निषेध केलाय. रिपाईच्या वतीने जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक छेडछाड केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यंत्रणेला हाताशी धरून सत्ताधारी पक्ष ईव्हीएम मशीनचा गैरफायदा उचलत असल्याचा आरोप करण्यात आलाय. ईव्हीएमच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. देश व राज्यात ईव्हीएम हटाव, देश लोकतंत्र बचाव आंदोलन सुरू आहेत. ईव्हीएम विरोधात देशातील मोठे आयटी सेंटरमधील एक्सपर्ट, तज्ज्ञ, वैज्ञानिक हे आक्षेप नोंदवत आहेत. हे संपूर्ण देशवासियांच्या लक्षात आल्याने ईव्हीएमच्या विरोधात जनमानसामध्ये असंतोष निर्माण झालाय.
त्याचबरोबर जगभरातील अमेरिका, चीन, इंग्लंड अशा अनेक प्रगत देशांनी ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी करण्यात येणारा वापर बंद केलाय। या आंदोलनात विठ्ठल वाघमारे, संजय देवनाळकर, सिद्धार्थ माने, संतोष वनखंटे, संदीप लोंढे, रुपेश कांबळे, हनुमंत मंडले, अनिल कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते। विटा शहरात सुसज्ज असे हॉस्पिटल अथवा मेडिकल कॉलेज असावे हे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचं स्वप्न होतं। आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या माध्यमातून सदाभाऊंची स्वप्नपूर्ती होत आहे। आज 1 मार्च रोजी आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटलचं उद्घाटन माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली आहे। यावेळी वैद्यरत्नम औषधालयाचे कार्यकारी संचालक अष्टवेदांत डॉक्टर E.T. कृष्णन मूस, लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी संचालक P.T. पाटील, संचालिका पूजा पाटील, संचालक रविराज सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी बोलताना ॲडव्होकेट वैभव पाटील म्हणाले की गेल्या 22 वर्षापासून लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध शाखांच्या माध्यमातून KG पासून ते PG पर्यंत शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू केलाय। संस्थेचे सुसज्ज हॉस्पिटल अथवा मेडिकल कॉलेज असावे अशी पदाधिकाऱ्यांसह सर्वांची इच्छा होती। त्यामुळे 100हून अधिक वर्षांची आरोग्य सेवेची परंपरा असणाऱ्या आणि गेल्या 4 पिढ्यांपासून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यातील वैद्यरत्नम औषधशाला संस्थेबरोबर करार करून महाराष्ट्रातील पहिली फ्रँचायझी आपल्याला मिळत आहे। या फ्रँचायझीमुळे आदर्श संकुलात आरोग्य क्षेत्रात काम करणार आहे। सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने या आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटलचं कामकाज चालेल असंही ते म्हणाले।